हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी 60च्या वर आध्यात्मिक पुस्तके लिहिली आहेत. कठोपनिषद हे त्यातलेच एक पुस्तक. यामध्ये प्रत्यक्ष यमराज नचिकेताला मृत्यूबद्दलचे ज्ञान देत आहेत. योगेश्वर चरणी विनम्र होऊन कठोपनिषद जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. अध्याय 2, वल्ली पहिली, श्लोक क्रमांक 3. येन रूपम रसम गंधम शब्दान स्पर्शान च मैथुनान एतेन एव विजानाति किमत्र परिशिष्यते एतत् वै तत्. अन्वयार्थ. मानव रूप रस गंध शब्द स्पर्श तसेच मैथुनही ही सुख त्या चैतन्यामुळे आत्मतत्वामुळे जाणतो. मग आता त्याला माहीत नाही असे काय उरते? काहीच उरत नाही. तू विचारत असलेला परमात्मा तो हाच आहे. पंचमहातत्वांचे गुण म्हणजे रूप तेज, रस आप, गंध पृथ्वी, शब्द आकाश आणि स्पर्श वायू. पंचमहातत्वांमधूनच बाह्यसृष्टी जन्म घेते, नटते, सजते, जोपासली जाते. शेवटी त्यातच ती लय पावते. तसेच या सृष्टीचा उपभोग घेताना या 5 गुणांचाही आस्वाद घेतला जातो. त्या उपभोगात हे 5 गुण मिसळलेले असतात. मैथुनात या 5ही गुणांचा आस्वाद प्रामुख्याने प्रकर्षाने घेतला जातो. अशा तऱ्हेने पंचमहातत्वांचे गुण सृष्टीमध्ये आणि आपल्या जीवनात भिनलेले आहेत. या सृष्टीचा उपभोग घेताना, आस्वाद घेताना पंचमहातत्वांच्या गुणांना आपण आव्हेरू शकत नाही. तसे केल्यास आपले भोग घेणे अरसिक, रुक्ष, कोरडं, शुष्क होईल. यावरून अजून एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे आपण जेव्हा भोग उपभोगत असतो तेव्हा आपण ज्याचा उपभोग घेत असतो त्यामध्येही हे पंचमहातत्वांचे गुण भिनलेले असतात. याचा अर्थ जीवनाचा आस्वाद घेत असताना तो आस्वाद उपभोग घेणारा उपभोक्ता आणि उपभोग्य वस्तू यामधून निर्माण होत असताना त्या दोन्हीमध्ये पंचमहातत्वांचे गुण असतात. आपण जेव्हा अन्न खातो तेव्हा आपण आणि ते अन्न या दोन्हींमध्येही हे पंचमहातत्वांचे गुण असतात. येथे मैथुन हे सर्व समावेशक असे उपभोगांचे उदाहरण म्हणून घेतले आहे. सृष्टीतील वस्तुवस्तूत हे पंचगुण भिनलेले आहेत. याचा अर्थ एवढाच आहे की यच्च यावत सर्व उपभोगांमध्ये पंचमहातत्वांचे गुण सामावलेले आहेत. आत्ताच आपण या सुरुवातीला पाहिलं की उपभोग घेणारा आणि ज्या वस्तूचा उपभोग घेतला जात आहे ती वस्तू असे दोन्हीमध्ये पंचमहातत्वांचे पंचगुण असतात. पंचमहातत्वे ही परमात्म्यामधून निर्माण झालेली आहेत. त्यामुळे हा भोग घेणारा भोगता आणि उपभोग्य वस्तू या दोहोंमध्ये परमात्मा असतो. भोगत्यामध्ये त्याची चेतना असते, परंतु भोग्य वस्तूमध्ये ती दरवेळी असेलच असे नाही. उदाहरणार्थ 2 सजीव एकमेकांचा सहवास घेत असतील तर दोन्हीमध्ये आत्मचेतना असणार, परंतु मागील अन्न खाण्याच्या उदाहरणात आपल्यात आत्मचेतना असली तरी ती अन्नात नसते. तरीसुद्धा चेतना नसली तरी दोन्हीमध्ये आत्मतत्व हे असतेच. वास्तविक हे भोग अंतरात्म्याच्याच प्रेरणेने उपभोगले जायला पाहिजेत. परंतु ज्यावेळी अंतरात्म्याच्या प्रेरणा न जुमानता भोग मन, बुद्धी, देहादी इंद्रिय यांच्या मर्जीने उपभोगले जातात, तेव्हाही जरी अंतरात्म्याच्या प्रेरणा धुडकावून लावलेल्या असल्या तरीही
तो अंतरात्मा देहात असणे आवश्यकच असते. नाहीतर देह मृत होईल. देह मृत झाला तर भोग उपभोगणे अशक्य होईल. अचेतन देह भोग उपभोगू शकत नाही. याचा अर्थ आपण जरी देहादी इंद्रियांनी भोग उपभोगले तरीही आत आत्मा उपस्थित असतो. हे ज्याला समजले त्याला आत्मभान आले. असा आत्मज्ञानी आता सर्व काही जाणतो. तो जाणतो की भोग उपभोगत असताना आत आत्मा उपस्थित आहे. ते आत्मचैतन्यच त्याला भोग उपभोगायला प्रेरणा देत आहे. त्यामुळे तो देह आणि आत्मा यांचं पृथक्करण जाणतो. हे जो जाणतो त्याला आणखी काही जाणायचं शिल्लक राहत नाही. यमराज नचिकेतला सांगत आहेत की तू विचारत असलेला आत्मा तो हाच आहे. हरिओम. आता पुढचा श्लोक घ्यायचा आहे. श्लोक क्रमांक 4. स्वप्नांतम जागरितांतम च उभौ येन अनुपश्यति महांतन विभुम आत्मानं मत्वा धीरो न सोचती. अन्वयार्थ. बुद्धिमान हे जाणतो की स्वप्नामध्ये किंवा जागृतावस्थेमध्ये आत्मतत्वामुळेच दृश्य अवगत होते. असा विद्वान शोक करत नाही. असा विद्वान शोक करत नाही. जागेपणी आपली दशेंद्रिये मन, बुद्धी, स्मृती, अहंकार ही सर्व बाह्य इंद्रिय जागृत असतात. त्यांना आत्म्याकडून सतत सत्प्रेरणा मिळत असतात. आता दरवेळी आपण त्या आत्मप्रेरणेप्रमाणेच वागतो असं नाही. परंतु जागृतावस्थेत आपल्याला आत्मप्रेरणा मिळत असतात हे सत्य आहे. कारण आत आत्मा उपस्थित असतो. स्वप्नात सुद्धा एक फरक सोडल्यास असंच घडतं. दशेंद्रिय मन, बुद्धी, स्मृती, अहंकार इत्यादी अंता इंद्रिय स्वप्नात कार्यरत होतात. अंत इंद्रिय स्वप्नात काम करत असतात. एक फरक एवढाच असतो की स्वप्नात आपल्याला बाह्य जगताची जरासुद्धा स्मृती नसते. तसे झाले तर हे स्वप्न असून ते खोटे आहे असे आपण जाणू आणि स्वप्न पाहणं बंद करू. स्वप्न तुटून जाईल. परंतु तसे होत नाही. आपण बाह्य जगत विसरून स्वप्न पाहतो. स्वप्नाची स्मृती मात्र जागृतावस्थेत जागेपणी होते. आपल्याला स्वप्न आठवते. याचा अर्थ आत्मचेतना आपल्याला स्वप्नातही मिळत असते. याचा अर्थ स्वप्नातही आत्मा आतमध्ये उपस्थित असतो. अशा प्रकारे जागेपणी आपल्याला समजते की स्वप्न हे खोटे आहे. स्वप्नात आपल्याला जागृतपणाची आठवण होत नाही. याचा अर्थ स्वप्नात आपल्याला जागृत जग खोटं वाटत असतं. याचा अर्थ या दोन्ही वेळी उपस्थित असलेला आत्मा तेवढाच सत्य आहे. बाकी जागेपणीचं किंवा स्वप्नामधील असे हे जग मायावी मिथ्या आहे. तो एक भास आहे. ज्ञानी, बुद्धिवान, विद्वान हे सत्य आत्मतत्व जाणतो. जागृत किंवा स्वप्नाळू अशा दोन्ही जगताचा त्याग करतो. आत्मतत्व तेवढेच स्वीकारतो आणि चिर आनंद प्राप्त करतो. त्यामुळे तो शोकरहित होतो. हरिओम.